नमस्कार मैत्रिणींनो, स्वदेश फॅशनमध्ये स्वागत आहे। मी तुलसी। आज मी तुम्हाला प्रिन्सेस कट बोट नेक ब्लाउज पेपरवर कसे मापे टाकायचे हे शिकवणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत पहा। तर इथे ब्लाउजचे माप आहे, उंची आहे 14 इंच, छाती आहे 36 इंच, शोल्डर आहे 14 इंच, कमर आहे 32 इंच, मुंडा घेर आहे 17.5 इंच, हाताची उंची आहे 10 आणि दंड घेर आहे 5.25। हा प्रिन्सेस कटमध्ये ब्लाउज होणार आहे। पाठीमागे जरा फॅन्सी गळा येणार आहे, त्याच्यामुळे लक्ष देऊन तुम्ही नीट बघा। इथे आपण माप टाकून घेऊया। आता प्रथम आपण उंची टाकूया। मी तुम्हाला मागील पेपर कटिंगमध्ये दाखवलं होतं की उंची प्लस 1 इंच। तर इथे तयार उंची आहे आपली 14 इंच आणि मागील मार्जिनसाठी म्हणजे शिवण्यासाठी आपल्याला 1 इंच हवे असते। मग उंची प्लस 1 बरोबर 15 इंच इथे उंचीसाठी घ्यायची आहे। आता इथे मैत्रिणींनो शोल्डर काय करायचं आहे, तर आता हा बोट नेक ब्लाउज आहे। कस्टमरची शोल्डर आहे 14 इंच, तर बोट नेक ब्लाउजसाठी इथे आपण 14च्या निम्मे घेणार आहोत, म्हणजे इथे टोटल आपण घेणार आहोत 7 इंच। त्याचप्रमाणे आता आपल्याला मुंडा खोली घ्यायची आहे। तर जितके माप शोल्डरचे असेल तितके माप आपण मुंडा खोलीसाठी घ्यायचे आहे। तर इथे मी मुंडा खोली 7 इंचावरती एक मार्क करत आहे। तिथून आपण छातीचा चौथा भागाचे माप टाकणार आहोत। तर इथे छातीचा चौथा भाग आहे 9 इंच, म्हणजे 36चा चौथा भाग हा 9 इंच असणार। 9 इंचावरती मार्क केल्यावरती इथे बोट नेक ब्लाउज आहे, इथे आता डीप नेक ब्लाउज नाही, हा बंद गळ्याचा बोट नेक मध्ये फॅन्सी ब्लाउज असणार आहे। तर इथे आपल्याला लुजिंग पाहिजे असतं, तर 1.5 इंचाचा आपण इथे लुजिंग देऊन घ्यायचं आहे। बघा, बंद गळ्याच्या ब्लाउजसाठी नेहमी छातीमध्ये जरासं लुजिंग द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही मार्जिन घ्यायचं आहे। इथे मी छातीचा 14 भाग टाकला आहे, 1.5 इंच लुजिंग घेतला आहे आणि 1.5 ते 2 इंच मार्जिन घेतले। तर मी इथे मार्जिन 1.5 इंच घेत आहे। त्याचप्रमाणे कमरेचा चौथा भाग चे माप टाकायचे। तर कमरेचा चौथा भाग म्हणजे 32 इंच कंबर आहे, तर इथे चौथा भाग येणार आहे 8 इंच। 8 वरती एक निशाण करून मागील टक्ससाठी 1 इंच आणि 1.5 इंच तुमची शिलाई मार्जिन। हे दोन्ही रेषा जोडून घ्यायचं आहे आणि एक बॉक्स तयार होईल। बघा, हे दोन्ही जोडून घेतल्यानंतर एक बॉक्स तयार होईल। हा बॉक्स तयार झाला। कमरेचं आपल्याला इथे निशाण करून घ्यायचं आहे। आता इथे काय करायचं मैत्रिणींनो, इथे आपल्याला गळा खोली द्यायची आहे। आता नेहमी बोट नेक ब्लाउजसाठी गळा खोली ही 4 इंचची असते। त्यानंतर जे शेवटची शिल्लक राहतं इथे शोल्डर पट्टी असते। तर इथे मी गळा रुंदी ही 4 इंचावर मार्क करणार आहे। आता याच्यामध्ये किती राहिले आपले, हे 3 इंच आपली शोल्डर पट्टी राहिली। 3 इंचामध्ये आपल्याला इथे 1.5 इंच शिलाईला गेलं, इथे गळायला गेलं। पण इथे आपण आता तुम्हाला असं वाटेल की शोल्डरच्या निम्मे प्लस 1.5 इंच अर्धा इंच का घेतले नाही, तर हा बोट नेक ब्लाउज आहे, हा थोडासा इथे आपल्याला गळा ओपन होणार आहे, त्याच्यामुळे हे मार्जिन नाही घेतलं तरी चालतं। हा ब्लाउज बरोबर बसतो। अगदी जर बंद गळ्याचा ब्लाउज असेल तर इथे मात्र तुम्हाला शिवण्यासाठी मार्जिन घ्यायचं आहे। आता याची उंची सुद्धा 4 इंचांनी घ्यायची आहे। बघा, गळा रुंदी 4 इंच, गळ्याची उंची 4 इंच आणि इथे पण एक बॉक्स करून घ्यायचा आहे। आपण इथे बॉक्स करून घेतल्यानंतर असा शेप द्यायचा आहे। हा झाला तुमचा मागील बोट नेकचा शेप। आता इथे काय करायचंय, 1.5
शोल्डर पट्टी डाऊन करायची आहे, फक्त पाव इंचावर. मग हा शेप असा द्यायचा. इथे शोल्डर पट्टी आपण डाऊन केली. आता इथे मुंड्याचा शेप द्यायचा आहे. इथे आपण मुंड्याचा शेप 1.25 इंचावर देणार आहोत. इथे मुंड्याचा शेप 1.25 इंचावर देणार आहोत आणि त्यानंतर मुंडा खोलीचा आकार देणार आहोत. याप्रमाणे मुंडा खोलीचा आकार आपण दिलेला आहे. आता इथे काय करायचं आहे, म्हणजे आता हे जे कस्टमर आहे त्यांना पाठीमागे सुद्धा असा फॅन्सी गळा हवा आहे. त्याच्यामुळे त्यांनी गळ्याचा फोटो मला दिले आहे. मी तुम्हाला तो फोटो शेअर करेन. आता इथे काय करायचं आहे, 1.5 इंचावरती हे बघा, हे 4 इंच उंची, 4 इंच रुंदी. इथून काय करायचं, 1.5 ते 2 इंचावर एक मार्क घेऊ. आता इथे आपल्याला पाठीमागच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर पाठीमागची ही जी रुंदी आहे ती सुद्धा 4 इंचावर येणार आहे. तर हे असं एक बॉक्स करायचं आहे. आता इथून काय करायचं आहे, त्यांना पट्टी लहान पाहिजे. म्हणजे इथली बॉटमची पाठीमागची बॉटम पट्टी ती लहान हवी. तर त्यासाठी काय करायचं, त्यांनी मला सांगितलं की मला 3.5ची पट्टी इथे आली पाहिजे आणि इथे पण एक पॅटर्न आहे. त्याच्यामुळे आता इथे गळा काय करायचा आहे, आता आपल्याला इथे गळा घ्यायचा आहे, बरोबर. त्यासाठी आपण काय करायचं, इथे 4 इंचावर एक मार्क करायचं आहे. हे बघा, या मागील उंचीमधून 4 इंचाचं एक मार्क करायचं आहे. म्हणजे इथे अर्धा इंच आपल्याला इथे कंबरपट्टीला गेलं आणि अर्धा इंच इथे शिवण्यासाठी गेलं. तर इथे पण एक बॉक्स करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला हवा त्या आकार तुम्ही देऊ शकता. ड्रॉप नेक करू शकता, अजून दुसरा एखादा तुम्हाला पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही शेप देऊ शकता. तर इथे आमच्या कस्टमरला असा शेप हवा आहे. म्हणजे फोटोमध्ये दिला आहे त्यांनी, पण तो न करता त्यांना असा शेप पाहिजे. आता हे आपण पेपर कटिंग करून घेऊया. हे बघ, या पद्धतीने तुमचं बॅकचं कटिंग होईल. आता हे झालं बॅकचं कटिंग. आता प्रिन्सेस कटमध्ये आपल्याला फ्रंटचं कटिंग करायचं. तर त्यासाठी काय करायचं, हा जो पेपर आहे हा पेपर तुम्ही असाच इथे ठेवायचा आहे. असाच ठेवून घ्यायचा हा पेपर आणि इथे तुम्हाला फ्रंटचं एक आकार द्यायचा आहे. हे आपलं इथे डाउनी झालं, हा पाठीमागचा शेप काढला. म्हणजे असंच असं इथे पेपरवर ठेवून याचं पुन्हा एकदा आकार देऊन घ्यायचा आहे. ठेवला मैत्रिणींनो. आता इथे काय करायचं, आता आपल्याला इथे पुढील मुंडा खोलीचा आकार द्यायचा आहे. तर पुढील मुंडा खोलीचा आकार देण्यासाठी आपण परत इथे स्केलने ही सरळ रेषा करून घेऊया. हा झाला मागील मुंडा खोलीचा शेप. आता पुढील मुंडा खोलीसाठी आपल्याला इथे पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे. इथे पाव इंच ह्या काटकोणापासून आतमध्ये यायचं आहे आणि तिथे एक रेष ओढून, हे बघा, तिथे अशी एक रेष ओढून आपल्याला पुढील मुंडा खोलीचा आकार द्यायचा आहे. तर आता मी ते पाठीमागच्या साईडसाठी 1.25 इंच घेतलेलं. आता इथे काय करायचं आहे, तुम्हाला 1 इंचावर मार्क करून तुम्हाला असा पुढील मुंडा खोलीचा आकार द्यायचा आहे. बघा, मी पाव इंच इथे आतमध्ये आली. आता हा जो शेप आहे तो असा जाणार आहे. हा तुमचा बॅकचा असणार आहे. तर बॅकचा पार्ट आपण कट केला आहे. तर आता हा पुढील मुंडा खोलीचा आकार. आता इथे काय करायचं आहे, इथे त्यांना गळा पाहिजे आहे 6 इंच. ठीक आहे, 6 इंच पाहिजे आहे.
त्यासाठी आता इथे आपलं 4 इंचच होतं, गळारुंदी 4 इंच होती. मग त्याचप्रमाणे आपण इथे पण 4 इंचाची गळारुंदी करून घ्यायची आहे. उंची इथे 6 इंच घेतली आणि आता इथे गळारुंदी 4 इंचाची करून घ्यायची आहे. आणि इकडे हा बॉक्स करून घ्यायचा आहे आणि इथे असा शेप द्यायचा आहे तुम्हाला. आता इथे काय करायचं मैत्रिणींनो, इथे आपले कमरेचा भाग होता बघा, मागची उंची प्लस 1 इंच बरोबर. आता इथे पुढचा भाग आपल्याला काढायचा आहे. हे मागच्या आपण डायग्राम घेतलेला का. आता इथे पुढची उंची त्याच्यामध्ये अजून 1 इंच मी प्लस केले बघा. पुढची उंची 1 इंच प्लस केलेली आहे मी इथे पेपरवरती. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा भाग द्यायचा आहे. तर इथून काय करायचं, इथून 4 इंचावर एक मार्क करायचं आहे. 4 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि त्यानंतर इथे आपला टक्स पॉईंट काढायचा आहे. तर 36 इंच छातीसाठी आपल्याला टक्स पॉईंट जाणार आहे 10 इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन. म्हणजे मी इथे 10.5 इंचावरती टक्स पॉईंट घेतला आहे बघा. इथे अर्धा इंच ते पाव इंच शोल्डरमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे मी 10.5 इंच इथे पॉईंट टाकलेले आहे. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट तुम्ही जोडून घ्यायचा आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं मैत्रिणींनो, आता इथे पफ येण्यासाठी म्हणजे व्यवस्थित प्रिन्सेस कटचा पफ येण्यासाठी इथे 2 इंच टक्स द्यायचा आहे. इथून 4 इंच आणि हा 2 इंचावरती तुम्हाला इथे टक्स द्यायचा आहे. आणि त्यानंतर कटोरीला पण मी सांगितलं होतं बघा, इथे 2 इंचांनी सरळ करायचं आहे. आता हे आपण सरळ केलं, ठीक आहे. हे बघा परत एकदा दाखवते. 10 इंच टक्स पॉईंटची उंची, त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घेऊन मी 10.5 ते टक्स पॉईंट दिलेला आहे. इथून मी 4 इंच ही रुंदी घेतली आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट मी जोडून घेतला आहे. इथे मी 2 इंचाची टक्ससाठी रुंदी दिली आहे. इथून मी 2 इंच सरळ केले आहे. 2 इंच प्रत्येकाला हेच मेथड ठेवायचं. 2 इंच सरळ केल्यानंतर हा प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. बघा किती सुंदर शेप आला आहे. आता इथे काय करायचंय तुम्हाला, इथे तुम्ही अर्धा इंच वरती जायचंय. मुंड्यापासून अर्धा इंच वरती करून तुम्हाला इथे पण एक असा मुंडा खोलीतून शेप द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. बघा हा मुंडा आणि हा शेप बघा, व्यवस्थित असा प्रिन्सेस कटचा शेप आलेला आहे. आता इथे काय करायचं मैत्रिणी, हे 2 इंच तुमचे वजा होणार आहे, म्हणजे हे 2 इंच तुमची शिलाईसाठी जाणार आहे. तर इथे काय करायचे तुम्हाला, हे 2 इंच इथे वाढून घ्यायचं आहे. हे 2 इंच तुम्हाला इथे 2 घ्या किंवा 2.5 घ्या. नवीन असाल तर 2.5 घ्या. मला इथे 2 इंच पुरे होते, मी इथे 2 इंच वाढवले बरोबर. आता हा भाग आणि हा भाग कट झाल्यानंतर हे जोडण्यासाठी तुम्ही इथे 1 इंचचं मार्जिन घ्या. हे मी 1 इंच इथे मार्जिन घेतलेलं आहे आणि हा शेप जोडून घ्या. खूप सोप्या पद्धतीने शिकवत आहे मी तुम्हाला सांगत नाहीये छातीचा 4था भाग काढा किंवा 5वा भाग काढा. सोप्या पद्धतीत सांगते. 36 इंचासाठी तुम्ही ते रुंदी 4 इंच घ्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं मैत्रिणी, इथे आपण जे 1 इंच वाढवलं आहे तिथे सरळ रेष करून, इथे पण सरळ रेष करू, इथे ही रेष जोडून घ्यायची आहे आणि इथे अर्धा इंच वरती जायचं आहे. इथे अर्धा इंच ही रेष वरती जाणार आहे. त्यामुळे हा शेप आणि हा शेप असा जोडून घ्यायचा आहे. आणि इथे काय करायचंय तुम्हाला, इथे पण अर्धा इंच वरती जायचं आहे आणि हा शेप जोडून घ्यायचा आहे. आता हे पूर्ण कटिंग दाखवते तुम्हाला. हे बघा इकडचे 2 इंचाचं कटिंग जर केलेलं आहे, गळा रुंदी मी कट केलेली आहे आणि मागील इथे जो मुंडा खोलीचा भाग होता तो कट केलेला आहे. तर हा 36 इंचाचा तुम्हाला बोट नेक ब्लाऊज प्रिन्सेस कट सुद्धा हेच मेथड ठेवायचं आहे. बघा इथे हे जोडल्यानंतर इतका सुंदर असा पफ येतो. मी तुम्हाला हा ब्लाऊज तयार केल्यानंतर तुम्हाला ह्याचा फोटो शेअर करीन किंवा व्हिडिओ शेअर करीन. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी
चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.